हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज तुमच्याशी 10 अशा टिप्स शेअर करणार आहे ज्याच्याने तुमचं किचन नीटनेटकं आणि स्वच्छ राहण्यासाठी खूप मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. तर पहिली टिप अशी आहे, जेव्हा पण आपण स्वयंपाक करत असतो, भाजी करतो किंवा खिचडी वगैरे असं करत असतो, तेव्हा भाजीमध्ये जो चमचा आपण यूज करतो तोच चमचा आपण खाली ठेवून देतो आणि त्याच्याने किचन ओटा हा खराब होतो. त्याऐवजी आपण एक डिश वापरली तर किचन ओटा हा एकदम स्वच्छ राहील आणि असा कुठलाही डाग त्याच्यावर पडणार नाही. जेवणाची चहाची भांडी घासली गेली तरी पण एक एक भांडं हे जमा होतच राहतं आणि ते भांडी जमा होत खूप जास्त भांडी जमा होतात आणि मग ते घासायला कंटाळा येतो आणि त्या भांड्यांमधून पण असं वास यायला लागतो. म्हणून जसे पण भांडे एक एक दोन दोन निघत असतील तर ते लगेच घासून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यातून दुर्गंधी येणार नाही. आणि जे बेसिंग असतं ते पण एक शेवटचं भांडं म्हणून आपण घासून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला जे आपलं खरगटं वगैरे पडलेलं राहतं त्याचा स्मेल येत नाही आणि तर बारीक बारीक चिलटे त्याच्याने होत असतात. म्हणून बेसिंग हे शेवटी घासून घ्यायचं आहे आणि त्यातली ती जाडी आहे ती पण एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे, जेणेकरून ते आपल्याला दिसायला पण छान दिसेल आणि त्यातून कुठली दुर्गंधी पण येणार नाही. जेव्हा पण आपण भाज्या कट करत असतो, पालेभाज्या किंवा भेंडी किंवा कांदे किंवा लसूण निवडायचं असेल तेव्हा तेव्हा जो कचरा निघतो ना, त्यासाठी आपण एक प्लास्टिकचं असं बाऊल किंवा एक पेपरमध्ये ती कचरा टाकायचा आहे, जेणेकरून किचन प्लॅटफॉर्मवर अजिबात कचरा राहणार नाही आणि ते परत क्लीन करायचं काम आपल्याला वाढणार नाही. त्यानंतर आपला जेव्हा स्वयंपाक होतो त्यानंतर लगेच आपण जो गॅस आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे. म्हणजे किंवा दूध किंवा चहा ओतलेली राहते तर त्याच्याने असे डाग पडून जातात आणि ते डाग जर आपण वेळोवेळी स्वच्छ केले नाही तर एकदम घट्ट होतात आणि मग ते काढण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. म्हणून जेव्हा पण आपण स्वयंपाक झाल्यानंतर किचन क्लीन करतो तेव्हाच आपण ते घासून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त काम वाढणार नाही. त्याचबरोबर आपण किचन ओटा जर अगदीच खराब झालेला असेल तर आठवड्यातून एकदा त्याला पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि जी गॅसच्या मागची भिंत आहे ती पण एकदम स्वच्छ करून घ्यायची. जेव्हा आपण भाज्यांना फोडणी वगैरे देतो तर तेव्हा तिथं तेल असं उडालेलं राहतं आणि त्याच्याने खूप चिकटपणा येतो आणि तो खूप जास्त दिवस राहिला तर त्याच्यावर धूर बसते आणि तो खूप असं काढण्यासाठी वेळ लागतो. म्हणून आठवड्यातून एकदा असं स्वच्छ करून घ्यायचं आहे, जेणेकरून किचन ओटा हा आपल्याला एकदम चांगला स्वच्छ दिसेल आणि त्याच्यामुळे झुरड वगैरे पण होणार नाही. स्वयंपाक करताना आपण ट्रॉल्यांमधून काहीतरी वस्तू काढत राहतो, कधी प्लेट काढतो तर कधी चमचा वगैरे. तर तेव्हा स्वयंपाक करतानाचे पिठाचे हात किंवा तेलाचे हात त्यांना लागत असतात. त्याच्याने तेलाचे किंवा पिठाचे कसले ओले हात असतात तर त्याचे डाग पडतात. म्हणून जे ट्रॉल्या असतात त्यांचं जे बाहेरचं सनमायका असतो त्याला पण एक दिवस कॉटनच्या कापडाने स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर मी इथं थिनरने हे ट्रॉल्या स्वच्छ करून घेत आहे, जेणेकरून त्याच्यावरचे जे डाग आहेत किंवा तेलाचे ते निघून जातील. तर ट्रॉल्या स्वच्छ करायला आपल्याला दररोज जमत नाही किंवा आठवड्यातून पण आपल्याला वेळ नसतो, पण जेव्हा पण आपल्याला वेळ मिळतो 15 दिवसातून 1 महिन्यातून असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर ते दिसायला पण एकदम नव्यासारख्या दिसतात आणि छान चमकतात, तर आपल्याला पण छान वाटतं. तसंच स्वयंपाक करताना मिठाची बरणी किंवा तेलाची, तुपाची, मसाले डब्बे तर यांना आपल्यासारखा हात लागत असतो, तर त्याच्यामुळे त्यांना आपल्या हाताचे जे ठसे असतात ते उमटतात आणि त्याच्यामुळे त्यांना असे डाग डाग दिसतात. तर म्हणून जेव्हा पण वेळ मिळतो मध्ये तर असं मी त्यांना रुमालाने स्वच्छ करून घेते, जेणेकरून ते थोडे चांगले दिसतील. तर ते तर आपण जेव्हा त्यातलं सामान संपतो तेव्हा आपण ते घासून घेत असतो, पण तरी पण त्यांना दररोज वापरात येतात म्हणून लवकर डाग पडतात.
तर त्यांना असं मध्ये मध्ये स्वच्छ केलं तर ते थोडे चांगले राहतात. असे छोटे छोटे जर कामं आपण वेळोवेळी करून घेतले तर किचन एक अगदीच असं टापटीप दिसतं आणि त्याच्यामुळे असे बारीक चिलटे किंवा कॉक्रोच वगैरे पण होत नाही. फळं किंवा भाजीपाला आपण जर का वरती ठेवत असू, म्हणजे फ्रीजमध्ये नाही ठेवत असणार, तर वरती असे पावसाळ्यामुळे त्याच्यावर चिलटे जमा होतात. तर ते चिलटे बसायला नको म्हणून आपण ज्या पण वस्तूमध्ये फळं ठेवणार आहोत ती टोपली व्हिनेगरने पुसून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यावर चिलटे जमा होणार नाही. तर जेव्हा पण आपण भाकरी किंवा चपाती करत असतो तर तेव्हा भांड्याखाली नेहमी आपण असं कापड किंवा रुमाल घ्यायचा आहे, जेणेकरून आजूबाजूला जे पण पीठ सांडलं जातं म्हणजे उडतं, तर ते पीठ त्या रुमालावर पडेल आणि आपला जो प्लॅटफॉर्म आहे किचनचा तो खराब होणार नाही आणि आपलं जास्तचं काम पण वाढणार नाही आहे. ते पुसून घ्यायचं आणि रात्री किचन नेहमी एवढं स्वच्छ ठेवलं तर सकाळी स्वयंपाकाला एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. जर का आपण अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर आपलं किचन हे नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं राहील.